मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आरोपांना विखेंनी उत्तर दिले। सरकार आरक्षणाबाबत अत्यंत सकारात्मक असून आपण स्वतः जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याचं विखेंनी सांगितलं। अहिल्यानगरमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं। बाळासाहेब थोरातांच्या नाशिक पुणे रेल्वे चक्काजाम आंदोलनावरती मंत्री विखे पाटलांनी टीका केली। या प्रकरणी मार्ग काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू असताना हे आंदोलन का केलं जातंय असा सवालही विखे पाटलांनी उपस्थित केलाय। कोल्हापुरातील करवीर नगरीतील विविध विकास कामांचं लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते झालं। महाराष्ट्राचं आरोग्य सुधारल्यास त्याचं श्रेय कोल्हापूरला द्यावं लागेल असंही ते म्हणाले। कोर्टाचा निकाल लागायची वेळ येते तेव्हा एकनाथ शिंदे दरेगावी पळतात। शिंदेंच्या दौऱ्यावरती आमदार आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत पाटलांनी एकत्र विमान प्रवास केला। यावरती कोणीही एकत्र प्रवास करू शकतं अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजनांनी दिलेली आहे। पवार गटाचे खासदार महाराष्ट्रातील प्रश्नांवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत अशी माहिती सचिन सावंत यांनी दिली। महिला आरक्षण तात्काळ लागू करावं ही इंडिया आघाडीची भूमिका असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। तुकाराम मुंढे यांच्यासारखे 20-25 अधिकारी महाराष्ट्राला मिळाले तर संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ होईल। मुंढे चांगलं काम करतायत, त्यांच्या पाठीशी मी उभा आहे। तुकाराम मुंढेंच्या कामांचं रामदास कदमांनी कौतुक केलंय। राज ठाकरेंना कोकणातील विकासाचा पुळका कसा आला, त्यांनी प्रसिद्धीसाठी दौरे करू नयेत। शिवसेना नेते रामदास कदमांनी राज ठाकरेंच्या रायगड दौऱ्यावरून टीका केली। मराठ्यांचे दाखले रद्द झाले याला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय शिरसाट जबाबदार आहेत। माध्यमांशी बोलताना मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे। माणगावमधील मनसे कार्यालयाचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। गणपतीची मूर्ती देऊन कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचं स्वागतही केलंय। जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेचा कॉलम असणार आहे। ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी या संदर्भातली माहिती दिली। राज ठाकरेंच्या रायगड दौऱ्यामुळे मनसैनिकांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे। या दौऱ्यावेळी राज ठाकरेंना मनसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा सुद्धा भेट दिली। नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्गाबाबत सरकार मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असताना आंदोलन करण्यात अर्थ नाहीये। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी चक्काजाम आंदोलनावरून निशाणा साधलेला आहे। भाजपनं सर्वसामान्यांसह देवाला सुद्धा लुटला असा आरोप सुषमा अंधारे यांनी भाजपवरती केलाय। तर राम मंदिराच्या मुद्द्यावरती सत्ता मिळवणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी यावरती बोलावं अशी टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे। अनेक पेपर फुटले, सीईटीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला, गरिबांच्या मुलांनी काय करायचं असा रोहित पवारांनी सवाल उपस्थित केलाय। कलबुर्गी लातूर नव्या रेल्वे मार्गातून निलंगा मतदारसंघ वगळण्यात आलेला आहे। भाजपच्या आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी हा मोठा धक्का त्यांना समजला जातो।